तर आज बनवूया आपण कढी। तर कशी बनवायची बघूया। तर आपली कढी तुम्हाला दिसतेच आहे कशी आहे तर मी इथे आधी सुरुवातीला ताक घेतले। तुमच्याकडे दही असेल तर फारच चांगलं, पण मी इथे ताक यूज केलेलं आहे। जेवढं तुम्ही ताक घेतलं तेवढंच तुम्ही पाणी घ्या आणि घट्टच ताक वापरा थोडं। आणि इथे पाणी टाकून घेतलं मी। त्यानंतर आपण यामध्ये बेसनसुद्धा टाकून घेऊया। तर मी इथे कमीत कमी 1 लिटर माझं हे पाणी ताक मिक्स झालेलं आहे। तर त्यामध्ये मी 1.5 चमचा इथे बेसन टाकलेलं आहे। तर मी बेसन मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण इथे आता गॅसवर आपण ठेवूया पातेलं। तर पातेलं ठेवल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आणि आपला जो मसाला आहे तो आपल्याला दाखवते मी। त्यानंतर आपल्याला ताक बेसन हे आपलं सर्व फेटून घ्यायचं चांगलं। तर आपलं एक जीव झालेलं आहे। त्यानंतर मी इथे मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या मी यूज केलेल्या आहे। तर कढीपत्तासुद्धा इथे मी याच्यात टाकून घेतलेला आहे। तर कोथिंबीर तुम्ही वरतून सुद्धा टाकू शकता। तर ही कढी अशी करून बघा तुम्ही, एकदम छान होणार आहे। तर हा मसाला जो आहे तो आपल्याला मिक्सरला बारीक करून आपण ताकामध्ये टाकून घेऊया। तर सर्व टाकल्यानंतर यामध्ये आपण मीठ आपल्याला आता घातलं तरी चालते किंवा नंतर घालूया। तर मी इथे तेल तापवायला ठेवलं। यामध्ये आपल्याला फक्त जिरा आपण याच्यामध्ये लसूण जिरा आपण यूज केलं म्हणजे टाकून मिक्सरला आपण बारीक केलेलं होतं। त्यामुळे आता आपल्याला इथे फक्त मोहरी आणि मेथ्या टाकायचे। तर मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा मेथ्या इथे यूज केलेल्या आहे। तर मेथ्या आणि मोहरी आपलं टाकून तडतडली की कोथिंबीर तुम्ही टाकू शकता। वरतून तुम्ही पानंसुद्धा आपले कढीपत्त्याचे टाकू शकता। तर मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। किंचित तुम्हाला हळद टाकायची असेल तर तुम्ही टाका, पण मी इथे हळद यूज केलेली नाही आहे। तर इथे आम्ही डायरेक्ट पातेल्यात आपण आता जे आपण मिश्रण केलं होतं कढी ताकाचं ते मी इथे टाकून घेतलं। तर आता वरतून मी थोडी धनेपूड टाकली। कढीचा मसालासुद्धा असतो तर मी बऱ्याच वेळा यूज करतो, पण मी आज यूज केलेला नाही आहे। तर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्यानंतर आपण इथे 2-3 लवंगा आणि मिरे मी इथे टाकून घेतले। तर तुम्ही तेलातसुद्धा टाकू शकता। तर मी तेलातनं टाकता वरतून टाकले। तर आता आपली इथे कढी तयार आहे। तर हिला थोडा गदक येऊ द्यायचा आहे। तर आपली कढी तयार आहे। तर कशी वाटली सर्वांनी कमेंट। तर आपल्याला इथे थोडीशी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे। तर साखर घातल्यानंतर आपली कढी इथे तयार आहे। तर कशी वाटली कढी सर्वांनी सांगा। तर एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा। चला.